मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात अशा अनेक भाऊ बहिणीच्या जोड्या झाल्या ज्यांनी चित्रपट क्षेत्रात काम करून आपले स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केले। आम्ही आज अशाच 3 सख्या बहिणींची माहिती सांगणार आहोत ज्यांनी सिनेसृष्टी समृद्ध करण्यासाठी बहुमूल्य असे योगदान दिलं आहे। त्या 3 बहिणी म्हणजे रेखा कामत, चित्रा नवाथे आणि मीना नाईक। चला तर या दिग्गज अभिनेत्रींची संपूर्ण माहिती जाणून घेऊया। या तिन्ही बहिणींचं बालपण मुंबईमध्ये गेलं। दादरमधील मिरांडा चाळीत राहणाऱ्या सुकटणकर कुटुंबात ह्यांचा जन्म झाला। त्यांचे वडील इंडियन नेव्हीमध्ये लिपिक होते। 5 बहिणी आणि 2 भाऊ अशी ती एकूण 7 भावंड होती। त्या सर्वात मोठ्या दोघी बहिणी म्हणजे कुमुद आणि कुसुम। कुमुदचा जन्म 1932 साली झाला तर कुसुमचा जन्म 1933 साली झाला। पुढे लग्नानंतर या दोघी बहिणी रेखा कामत आणि चित्रा नवाथे म्हणून प्रसिद्धीस आल्या। या 7 भावंडात सगळ्यात लहान बहिणीचे नाव मीना होते, ज्या पुढे अभिनेत्री मीना नाईक म्हणून प्रसिद्धीस आल्या। त्यांचा जन्म 1950 साली झाला। अशा प्रकारे मोठी बहीण रेखा आणि मीना या दोघींत तब्बल 18 वर्षाचं अंतर होतं। चला तर या 3 बहिणींची सविस्तर माहिती जाणून घेऊया। त्यांचे वडील सुकटणकर सरकारी नोकर असले तरी त्या काळी पगार कमीच असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक ओढाताण व्हायची। त्यामुळे सुकटणकर भावंडातील मोठ्या बहिणी कुमुद आणि कुसुम आपली कला सादर करून थोडीफार कमाई करत आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावत। या दोघींना नाचण्या गाण्याची प्रचंड आवड होती। या दोघी बहिणींनी दादरमधील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या मुलींच्या शाळेत शिक्षण घेतलं। त्याचबरोबर गौरी शंकर व पार्वती कुमार अशा दिग्गज गुरूंकडून कथ्थक आणि भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेतलं। वयाच्या 15व्या वर्षीच कुमुद आणि कुसुम म्हणजेच रेखा आणि चित्रा या दोघी बहिणी अभिनय, नृत्य, गायन अशा अनेक कलांमध्ये पारंगत झाल्या। या दोघी बहिणी डान्सर सचिन शंकर यांच्या संस्थेत काम करायच्या। सचिन शंकर यांच्या कार्यक्रमात या दोघी बहिणी अनेक भूमिका लीला साकारत। एकदा दिग्गज अभिनेत्री हंसा वाडकर यांनी हा कार्यक्रम पाहिला। कुसुम आणि कुमुदचे काम त्यांना खूप आवडले। त्यांनी राजाभाऊ परांजपे यांना या दोघी मुलींना तुमच्या चित्रपटात संधी द्या असे सुचवले। राजाभाऊंनी लगेचच आपला आगामी चित्रपट लाखाची गोष्ट या सिनेमात दोघी बहिणींना ब्रेक दिला। सिनेक्षेत्रात पदार्पण करताना गदिमांनी त्यांची कुमुद आणि कुसुम ही नावं बदलून त्यांना रेखा व चित्रा ही नवीन नावं दिली। पुढे हीच नावं कायमस्वरूपी रूढ झाली। 1952 साली लाखाची गोष्ट हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि रेखा आणि चित्रा प्रसिद्धीच्या झोतात आल्या। त्यानंतर दोन्ही बहिणींना अनेक चित्रपटांच्या ऑफर यायला लागल्या। सुरुवातीला आपण थोरली बहीण रेखा कामत ह्यांच्या कारकिर्दीविषयी जाणून घेऊया। लाखाची गोष्ट सिनेमा करताना रेखा ह्यांची ओळख या चित्रपटाचे संवाद लेखक ग.रा. कामत यांच्याशी झाली। चित्रीकरणादरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लगेचच त्यांनी लग्न केलं। त्यावेळी रेखा फक्त 19 वर्षांच्या होत्या। पुढे त्यांना संजीवनी आणि माधवी या 2 मुली झाल्या। लग्नानंतर रेखा यांनी कांचनगंगा, जगाच्या पाठीवर, गृहदेवता, गंगेत घोडे न्याले, मी तुळस तुझ्या अंगणी, सिंहासन अशा अनेक चित्रपटात कामं केली। त्यांनी आपल्या 60 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत कायमच मोजक्या आणि दर्जेदार चित्रपटात काम केलं। पुढे उतारवयात त्यांनी चित्रपट आणि मालिकांमध्ये साकारलेल्या आजीच्या भूमिका विशेष गाजल्या। त्यांनी उतारवयात हिंदीमध्ये भूत आणि मराठीमध्ये अगबाई अरेच्चा, शुभमंगल सावधान अशा सिनेमांमध्ये काम केलं। प्रपंच या मालिकेत त्यांनी साकारलेली अक्काची भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे। नंतर एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेतील त्यांची माई आजीची भूमिका सुद्धा महाराष्ट्रभर प्रचंड गाजली। त्यांच्या सिनेसृष्टीतील योगदानासाठी त्यांना 2007 मध्ये महाराष्ट्र सरकारकडून जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। नंतर 11 जानेवारी 2022 साली वयाच्या 89व्या वर्षी त्यांचे निधन झाले। दुसरी बहीण कुसुम म्हणजे चित्रा ह्यांच्याविषयी बोलायचे तर लाखाची गोष्ट चित्रपट गाजवल्यानंतर त्यांनी सुद्धा अनेक चित्रपटात कामं केली। त्यांनी पु ल देशपांडे ह्यांच्या गुळाचा गणपती आणि देवबाप्पा या 2 चित्रपटात काम केलं होतं। नंतर चित्रा यांनी वैनीच्या बांगड्या, मोहित्यांची मंजुळा, बोलविता धनी, उमस पडेल तर अशा चित्रपटातून नायिकेच्या भूमिका बजावल्या। याच काळात त्यांनी निर्माते आणि दिग्दर्शक राजा नवाथे ह्यांच्याशी लग्न केलं। गुमनाम, सोनी महिवाल, पत्थर के सनम अशा अनेक गाजलेल्या हिंदी सिनेमाचा दिग्दर्शक म्हणून राजा नवाथे ओळखले जातात। संसारात पडल्यावर चित्रा यांनी चित्रपटात काम करणं कमी केलं। पुढे त्यांना एक मुलगा झाला, त्याचं नाव आल्हाद होते। मुलाच्या संगोपनासाठी त्यांनी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला। मधली अनेक वर्ष त्या चित्रपटसृष्टीपासून दूर आपल्या संसारात व्यस्त होत्या। मात्र काही वर्षांनी त्यांचा वयात आलेला तरुण मुलगा एका अपघातात मृत्यू पावला। त्यानंतर लगेचच त्यांचे पती राजा नवाथे ह्यांचाही मृत्यू झाला। यामुळे चित्राबाई पूर्णपणे एकट्या पडल्या। एकटेपणा दूर करण्यासाठी उतार वयात त्यांनी काही चित्रपटात कामं केली।
यामध्ये बोक्या सातबंडे, अगडबम, टिंग्या, पोरबाजार अशा चित्रपटांचा समावेश होतो। याच काळात त्यांच्या बंगल्याचा कायदेशीर वाद सुरू झाला, त्यामुळे उत्तरवयतांना आपला बंगला सोडून वृद्धाश्रमात राहायची वेळ आली। यातच 11 जानेवारी 2022ला त्यांची मोठी बहीण रेखा त्यांना सोडून गेली। रेखा कामत यांच्या मृत्यूनंतर बरोबर 1 वर्षाने त्याच दिवशी म्हणजेच 11 जानेवारी 2023ला वृद्धाश्रमातच चित्रा यांचा मृत्यू झाला। सर्व काही एकत्रच करणाऱ्या 2 बहिणींची मृत्यूची तारीखही एकच ठरली। या भावंडातील सर्वात छोटी बहीण म्हणजेच अभिनेत्री मीना नाईक। वयात खूप अंतर असल्यामुळे रेखा आणि चित्रा यांचे सिनेविश्वातील करिअर जेव्हा सुरू झाले होते तेव्हा मीना यांचा जन्म झाला होता। त्यांचं बालपण आणि शिक्षण मुंबईमध्ये झालं। MA केल्यानंतर पेपेट्री म्हणजे बोलक्या पावलांचा अभ्यास केला। तसेच त्यांनी समाजातील अनेक संवेदनशील विषयांवर लघुपट आणि ॲनिमेशन चित्रपट तयार केले। वाटेवरती काचा ग आणि अभया अशा नाटकातून त्यांनी समाज प्रबोधनाचे काम केले। याचबरोबर त्यांनी दूरदर्शनवरचे किलबिल, अमृत मंथन अशा अनेक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन देखील केलं आहे। बऱ्याच उशिराने मीना नाईक अभिनय क्षेत्राकडे वळाल्या। त्यांनी हृदयांतर, यशवंतराव चव्हाण अशा चित्रपटात काम केलं आहे। याचबरोबर त्यांनी कळसूत्री भावल्या मार्गदर्शिका हे पुस्तक लिहिलं आहे। त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर त्यांचे लग्न अरुण नाईक यांच्याशी झालं आहे। सुप्रसिद्ध अभिनेत्री मनवा नाईक या त्यांच्या कन्या आहेत। डिंचॅक एंटरप्राइज या चित्रपटात मीना नाईक आणि मनवा नाईक या मायलेकीने एकत्र काम केलं होतं। त्यांच्या दुसऱ्या मुलीचे नाव शरीवा असून ती अभिनय क्षेत्रापासून दूर आहे। रेखा आणि चित्रा या दोघी बहिणी जरी आज आपल्यात नसल्या तरी त्यांनी साकारलेल्या भूमिकांनी त्या अजरामर झाल्या आहेत। तसेच त्यांच्या अभिनयाचा वारसा त्यांची बहीण मीना आणि भाची मनवा पुढे चालवत आहेत। तर ही होती मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या 3 बहिणींची माहिती। बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपट सृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।